हॅलो, जय श्री कृष्ण. गुड मॉर्निंग. मी तुम्हाला आज माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. सकाळ झालेली आहे. सर्वात पहिले देवाची पूजा वगैरे झालेली आहे. आपण देवापासून सुरुवात करतो, तर मी पण देवापासूनच तुम्हाला सुरुवात करणार आहे. माझी देवाची पूजा झालेली होती तेव्हा मी बाहेर आली. बाहेर मी इथं स्वस्तिक वगैरे अशी काढत असते कुंकाची, आणि साईडनं रांगोळी पण काढत असते. मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. हे फ्लॅटमध्ये घर आहे म्हणून त्याच्यामुळे त्याचा सर्व कलर वगैरे निघालेला असतो, म्हणून त्याचं ते रांगोळी काही छान दिसत नाही. ओ बाळा, माझी मुलं मधात बोलत असतात माझ्यासोबत. तरीही मी, कारण माझ्या आवाजात थोडा फरक पडतो किंवा असं वाटत असेल की कसे लँग्वेजमध्ये बोलते, कारण मी जे साधी भाषा आहे माझी, मी त्याच भाषेमध्ये तुमच्यासोबत माझा व्हिडिओ शेअर करतो. माझे मुलं मधात बोलत असतात, मी ते बी तुम्हाला दाखवत असते की हे मधात बोलतात, कारण माझ्याकडे काही तसा माईक वगैरे काही नाही आहे. मी साध्या मोबाईलवरूनच व्हिडिओ बनवते आणि आवाज पण देते. इकडे देवाची माझी पूजा झालेली आहे. इथं गॅसची बी मी पूजा करते, नंतरच मी स्वयंपाक वगैरे करत असतो. हे माझं डेलीच असते, हे सांगत बी नाही मी, पण दाखवते तुम्हाला. मी रोज असंच करत असते. नंतर मला सकाळी स्वयंपाक करायचा होता, तर मी पालकचे धपाटे करणार होते. ते पराठे म्हणतात त्याला. ते नंतर मी पालकची ग्रेव्ही वगैरे बनवून घेतलेली आहे, म्हणजे त्याच्यात अद्रक लसूण आणि हिरवी मिरची करून मी ग्रेव्ही बनवून ठेवलेली आहे. नंतर मला आपल्याला बीटाचे पराठे करायचे आहेत, ते पण मी तसेच करून घेतलेले आहे, हिरवी मिरची लसूण वगैरे टाकून. आणि हे बीटची रेसिपी बी मी तुमच्यासोबत एकदा शेअर करीन. आणि हे दोन्ही मी करून ठेवलेली होती. नंतर मला उंडा भिजून घ्यायचा आहे, आटा म्हणतात त्याला. ते मी अशा प्रकारे, हे पालकचे धपाटे पण छान लागतात सकाळी नाश्त्यासाठी. मी हे सर्व बनवत असते. थोडीशी हळदी पावडर, धनिया पावडर आणि नमक आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. उंडा भिजून घेतलेला आहे. तसंच बिटाचा पण आपला उंडा तेच टाकायचा आहे, त्याचा पण उंडा भिजून घ्यायचा. मी दोन्ही भिजून ठेवलेले आहे, कारण याच्या पुऱ्या पण छान लागतात आणि पराठे पण छान लागतात. कारण माझ्या कृष्णानीला पराठे आवडतात आणि माझ्या दादूला पुरी आवडते, तर मी दोघांना मी वेगवेगळं कधी कधी बनवते, पण कधी कधी मला टाईम भेटला तर मी सारखंच करते. आता हे दोन्ही भिजून ठेवलेलं आहे. आता मी याचे पालकचे पराठे बनवते नाश्त्यासाठी सकाळी. आणि हे फक्त सकाळचंच रुटीन आहे. सकाळच्या 6:30 ते 12पर्यंत माझे जे कामं असतात त्याचं रुटीन आहे. नंतर 12 वाजेनंतर स्कूलमध्ये जात असतात मुलं, त्यांच्यानंतर व्हिडिओ काही होत नाही. एखाद्या अगदी घरी असतात तर ते चालून जातं आपलं. आता माझा हे पराठा तयार झालेला आहे पालकचा. अशा प्रकारे एकदम स्वादिष्ट लागते. तुम्ही करून बघजा ही रेसिपी. झाला जास्त तेल नाही वगैरे नाही, काहीच नाही. नंतर आपल्याला बिटाचा पण मी बनवून घेतलेला आहे. याच्यासोबत आम्ही हिरवी मिरची किंवा लोणचं वगैरे असं खात असतो. इकडे मी आता चहा ठेवलेला आहे. चहा आणि पराठे हे पण छान लागते. नंतर मी देवाला उपहार दाखवला. देवाचं झाल्यावर मी खायला बसली आणि असं माझं जे नाश्ता असतं ते मी करून घेतल्यानंतर मी इथं थोडीशी माझी चादर वगैरे, बेड आहे हा तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे मी रोज माझ्या घरातले कामं करत असते. नंतर माझे तर जास्त मी किचनचेच व्हिडिओ दाखवते तुम्हाला, काय बनवत असते. थोडंसं आज मी माझं किचनचं रुटीन आणि घरातलं रुटीन हे पण दाखवून राहिली, तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करून राहिली. अशा प्रकारे मी हे माझ्या घरातले कामं करत असते. सर्वच बायका करतात असं नाही आहे, आपण म्हणत नाही की कोणी करते, पण हे आपलं जे व्हिडिओ दाखवायचा आहे तर तो दाखवतो मी थोडा तुम्हाला. नंतर इकडे घरात आलेली आहे. इकडे माझा हा मुलगा आहे, हा इकडे असा हा रोज करून ठेवत असते सामान. हे तर आज काहीच नाही आहे. नंतर मी इकडे सोफा वगैरे आवरून घेतलेला आहे. हो, हां, तो म्हणतो बोलू नाही असं. तर तो मधात बोलत असते, कारण तो छोटा आहे, त्याला आजारी होता, त्याच्यामुळे तो स्कूलमध्ये गेला नाही. तर माझ्यासोबत तो बोलत असतो आणि घरामध्ये मस्ती वगैरे करत असतो. अशा प्रकारे मी सोफा गिफा आवरल्यानंतर हे बेडशीट वगैरे आवरून घेतली इकडची पण. नंतर हे थोडंसं मी साफसफाईचं दाखवते तुम्हाला. हे मला इथं मी फक्त कपडाच मारत असते, इथं काही मी पाण्यानं वगैरे पुसत नाही आहे. हो बाळा. नंतर मी हे सर्व नंतर मी इथं थोडंसं माझं आहे शोचं सामान, ते पण झटकून घेतो. बरं. नंतर मग मधात आमचे मुलं बोलत असतात, कारण मला छोटे छोटे एक मुलगी आणि एक मुलगा आहे, त्याच्यामुळे ते मधातच बोलत असतात. तर मला ते
त्याच्याबद्दल मी तुम्हाला सॉरी म्हणते, कारण माझा व्हिडिओ आहे. आपल्याला काही टाईम सापडत नाही, मुलामध्ये असतो तर आपण बोलू शकतो. आता मी इकडे किचनमध्ये आलेले आहे. किचनचं हे रुटीन करून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे माझं हे गंध पडलेलं असेल, नंतर मी साफसफाई करून ठेवते. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी फटाफट हे 12 वाजेपर्यंत माझं कामं झाले पाहिजे. नंतर माझी कृष्णालीला मी क्लासमध्ये घेऊन जात असतो, तिलासाठी मला लवकर लवकर करावं लागते. तर मी इकडे गॅस वगैरे पुसून घेते आणि भांडी वगैरे असतात ते पूर्ण करून घेते. कपडे बी हाताने धुवून काढत असते आणि सर्व काम करून माझ्या दोन्ही मुलांना मी सांभाळत असते आणि तुमच्यासोबत व्हिडिओ पण मी शेअर करत असते. कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्ही नक्की मला सांगत जा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत जा. मी एक साधारणच गृहिणी आहे, हाऊसवाईफ आहे. मी माझे मुलं सांभाळूनच व्हिडिओ बनवत असते. काहीतरी घरीमध्ये काम करावं, आपल्याला काहीतरी मदत होईल याच्या निमित्ताने मी व्हिडिओ बनवते. कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्ही मला नक्की सांगत जा. अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपीसाठी मला लाईक आणि फॉलो करत जा. चला तर माझं किचन हे एकदम क्लीन झालेलं आहे आणि इथं मी भांडे वगैरे बी साफ करून घेतलेले आहे. कारण जे बी काम करायचं ते सकाळीच आपण करायचं, कारण नंतर दुपारनंतर कंटाळा येत असतो आपल्याला बी. सकाळी सकाळी फास्ट काम करत असतो आपण. आता एवढे माझे थोडे भांडे होते ते पण मी धुवून घेतले, बघू शकता. आणि आता सर्व कामं निपटले. नंतर मी माझ्या मोबाईलमध्ये जे शूट केलेलं आहे त्याचे मी एडिटिंग करून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असतो. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला सांगा तुम्ही. माझे मुलं मधात बोलतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सॉरी म्हणतो, कारण ते मग घरी असतात त्याच्यामुळे बोलत असतात. आता मी तुम्हाला माझे एक पार्सल आलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण मी छोट्या पिलो कवर मागवलेले आहे. ते एकदम चांगले आलेले आहे आणि मिशोवरून मागवलेले आहे. 5 आहे. याचा कपडा पण छान आलेला आहे आणि त्याच्या 2 ते तकियेचे कवर ते पण एकदम छान आलेले आहे. मी हे मकर संक्रांतीसाठी बोलवलेलं आहे. बघा एकदम मस्त आहे, जास्त महाग पण नाही आहे. 5 आलेले आहे त्या. आणि हे पिलो कवर आहे, हे पण तकियेचे, हे पण छान आलेलं आहे. चला